लातूरमध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस साईडचं जे निधन झालेलं आहे हे ऐतिहासिक आहे. आणि हे ऐतिहासिकमध्ये सेक्युलर पार्टीची सगळ्या जनतेनं सेक्युलर पार्टीनं निवडून दिलं आहे. त्याच्यासाठी मी लातूरची जनते आणि पूर्ण महाराष्ट्राची जनतेचे आभारी आहे. आणि हे जे संगम आहे हे संगम असंच चालावं माझी अशी इच्छा आहे. आणि आपण सगळे मिळून एकत्र येऊन काँग्रेस बहुजन आघाडी मिळून आपण आपल्या महाराष्ट्राला पर्यंत गंगा जमना कणकीला गाणी ठेवून अशी अपेक्षा करते. सर्वप्रथम मी लातूरच्या जनतेचे आभार व्यक्त करतो. लातूरच्या जनतेने जो कौल दिला ते पूर्ण महाराष्ट्राला दिशा दर्शवणार आहे. कारण लातूर हा जिल्हा विलासराव देशमुख साहेब आणि अमित देशमुख साहेब, दिलीपराव देशमुख साहेब, सहकार महर्षी यांना मानणारा वर्ग आहे. आणि या जिल्ह्यात येऊन भाजपच्या प्रदेशाध्यक्षाने जे विलासराव देशमुख साहेबांचं नाव पुसण्याचं भाषण केलं होतं किंवा बोलले होते, तर त्याला लातूरच्या जनतेने निवडणुकीतून महानगरपालिकेच्या उत्तर देऊन ठरवून दिलं आहे की विलासराव देशमुख साहेबांचा हा जिल्हा आहे आणि महाराष्ट्र हा विलासराव देशमुख साहेबांना मानणारा वर्ग आहे हे ठरवून दिलं आहे. हे या निमित्ताने सांगतो आणि भाजपच्या प्रदेशाध्यक्षाला या निमित्ताने उत्तर देतो की काँग्रेस पक्षाने जे तुम्हाला जागा दाखवलेली आहे ते तुम्ही लक्षात ठेवून पुढील कामासाठी पुढील वेळेस बोलताना विचार करून बोलावे हे या निमित्ताने सांगतो आणि थांबतो. नागपूरमध्ये आज असला निकाल ना भविष्य असला निकाल आला. बहुमताने काँग्रेस पक्षाने वंचित आघाडीचं धन्यवाद देतो. आज लातूर महानगरपालिकेचा निकाल देवेंद्र फडणवीस आणि रवींद्र चव्हाण यांनी पाहिला जातो. विलासराव देशमुख साहेबांच्या आठवण पुसण्याची भाषा करणारे रवींद्र चव्हाण यांना लातूरच्या जनतेने मतदानातून अतिशय सुंदर असं उत्तर दिलेलं आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष आणि वंचित बहुजन आघाडी या आघाडीने लातूरमध्ये लातूरकरांच्या मताच्या जोरावर, लातूरकरांच्या विश्वासावर एक चांगला विजय मिळवलेला आहे. एक हाती सत्ता या ठिकाणी लातूरमध्ये काँग्रेस आणि वंचित आघाडीची आलेली आहे. तरी आम्ही लातूर जिल्ह्यातील सर्व नागरिकांतर्फे येथून सर्व लातूरकरांचे, तमाम लातूरकरांचे आभार मानतो. व लातूर जिल्हा हा स्वर्गीय विलासराव देशमुख साहेबांच्याच नावाने ओळखला जायचा आणि यापुढेही हा लातूर जिल्हा स्वर्गीय विलासराव देशमुख साहेबांच्याच नावाने ओळखला जाईल. हा संदेश आम्ही या ठिकाणी. धन्यवाद.